साताऱ्यातल्या पश्चिम घाट परिसरात दिवसभर पावसाची संततधार कायम आहे। कोयना धरणात सुद्धा पाण्याची आवक वाढलेली आहे। इथल्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। दिवसभर पावसाची संततधार कायम असल्यामुळे कोयना नदी आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। मी सध्या उभा आहे कोयना नगर इथल्या संगमनगर इथल्या जुन्या पुलाच्या वरून आता पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। हे जे पाणी आहे ते आता मोठ्या प्रमाणात कोयना नदीला पाहायला मिळतंय, जेणेकरून या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे हे जे पूर्ण पाणी आहे ते पावसाचं पाणी आहे आणि कोयना धरणातून अद्याप पाणी सोडलेलं नाही। आता जर आपण पाहायला गेलं तर 12 तासामध्ये कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस जोरात झाल्यामुळे कोयना नगर येथे 81 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, तर नवजा या ठिकाणी 71 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 84 मिलीमीटर इतका 12 तासामध्ये पाऊस पडल्यामुळे कोयना नदी आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे। कोयना नदीच्या पात्राबाहेर पाणी एकत्रित पाहायला मिळते, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाऊस असा सुरू राहिला तर धरणातील पाणी साठ्यावरती याचा नक्कीच परिणाम होणार आहे। धरणातील पाणी पातळी वाढताना पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहायला गेलो तर आता धरणात 65.80 टीएमसी इतका पाणी साठा झाल्यामुळे आता पूर्वेकडील भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाल लागलेला आहे। येणाऱ्या काळात पाऊस जोरात झाल्यास, चांगला झाल्यास सिंचन असेल आणि वीज निर्मिती असेल, यासाठी पाणी जी आवश्यकता आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन संकेतसह मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।